दादा, आज तुम्ही निवडून आलात, काय पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया खूपच आनंद होतोय. जनतेचा विश्वास, जनतेसाठी केलेली कामं आणि जनतेच्या कामामुळं जी जनतेने कामाची चर्चा केली त्या चर्चेमुळं पुढच्या विरोधकांना बसलेला काय म्हणतो आपण आता त्याला काय शब्द नाही आठवत, पण जनतेने जे सांगितलं की विरोधकच हे शांत बसले आणि आम्हाला बिनविरोध दिलं, त्याच्यातच सर्व काही आलं की भारतीय जनता पार्टीचं काम, वैयक्तिक काम सर्वच आलं. अच्छा दादा, आता एकंदरीत काय वाटतं विरोधकांनी म्हणजे माघार जी घेतलेली आहे, काय वाटतं त्याबाबत तुम्हाला? तर काय म्हणजे त्यांनी माघार घेतली हे त्यांच्या लक्षात आलं की पुढे काय घडलं. तुम्ही कोणती जादूची कांडी फिरवली? काही जादूची कांडी आमच्याकडे असते तर फिरवत नाही, आमच्याकडे कामाची कांडी होती. ती फिरवल्यामुळे लोक बोलत गेली, चर्चा होत गेली, चर्चा होत मधला सर्वे झाला. त्यांच्या लक्षात आलं ज्या ज्या ठिकाणी फिरले असतील, लोकांनी जे सांगितलं असेल ते आमल्या समोर आलं आणि त्या लोकांना तिथंच कळलं की नाही आता थांबलं. काय वाटतं बाकीच्या उमेदवारांचं आता भवितव्य कसं असणार आहे? नाही, मला असं वाटतं 100% भाजपा पूर्ण आपलं भारतीय जनता पार्टी म्हणजे आमचे माननीय नेते मुरलीधरांना म्हणला की आपण इथं आता पूर्ण भारतीय जनता पार्टीची ही सुरुवात आहे, इथून आता राहिलेले उरलेले सगळेच निवडून येते. अच्छा, सुरुवात तुम्ही केली आता, बाकी एंड आता बाकीचे आहेतच आणि त्यांचंही काम करण्यासाठी बाहेर पडू एक चांगला चेहरा म्हणून. नाही, तुम्ही उमेदवारीचा फॉर्म भरला आणि आज तुमच्या गळ्यात उपकरणं पडत आहे आणि विजयाची जी पदक आहे तुम्ही जिंकलेली आहे. काय सांगाल, काय भावना आहेत, काय वाटतं या ठिकाणी आत्ताच्या क्षणाला, काय तुमच्या मनात स्थिती आहे? खूप चांगलं वाटतंय. तिसरी टर्म आहे, काम करायला संधी मिळाली. नक्कीच भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, सगळे आमचे नेते, देवाभाऊ, प्रदेशाध्यक्ष, शहर अध्यक्ष, आमचे सगळे राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांची मी अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला संधी दिली. बरं, ताई काय वाटतं एकंदरीत विरोधकांनी नेमकी कशाची भीती घेतली या ठिकाणी? त्यांचं काम नसेल प्रभागामध्ये, त्यांना कशात आलंच असेल की ते निवडून येऊ शकणार नाहीये, म्हणून त्यांनी माघार घेतली. अच्छा, तुम्ही कोणती जादूची कांडी फिरवली का? नाही, कोणतीही जादूची कांडी नाही. जादूची कांडी एकच असते, ते म्हणजे तुम्ही सतत काम करत राहणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे. बरं, विजयाची पताका आता तुम्ही तुम्ही बांधलेली आहे शेवटच्या कॅन्डिडेट पर्यंत. आता काय वाटतं बाकीच्या उमेदवारांचं भवितव्य कसं असणार? चांगलंच असेल, सगळे निवडून येतील.